युती झाली. युती झाल्यानंतर पहिला बंड कोणी केला? भारतीय जनता पार्टीनं मनोज गायकेला कमळावर उमेदवारीचा आम्ही शब्द दिला होता, नेत्यांनी शब्द दिला होता. योगायोगाने युती तुटली म्हणून त्यांना कमल देता नाही आलं. माझ्यासाठी एकमत मागतोय आणि जाहीरपणानं मनोज गायकेला मशाल मागतोय. पंचायत समिती निवडणुकीमध्ये ज्यांनी युती तोडण्याची भूमिका घेतली असे ज्ञानेश्वर घोडके आपल्यासोबत आहेत. त्यांनी बोरसर गणातून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांना विशेष म्हणजे भाजपकडून देखील त्यांना पाठिंबा मिळताना आपल्याला बघतोय. काय नेमकी भूमिका आहे, बोरसर गण त्यांनी का निवडलाय, या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत. घोडके साहेब, तुम्ही या गणामधून उभे राहिलात, बोरसर गणामधून. तुम्ही संजय पवार यांच्या मिसेस ज्यावेळेस फॉर्म भरण्यासाठी आल्या गणातून, त्यावेळेस तुम्ही त्यांना बघून फॉर्म तुमचा मागे घेतला होता. नेमकी ते काय गणित होतं, काय कारण होतं? आणि संजय भाऊच्या स्वर्गीय रमेश अण्णा पवार यांच्या कुटुंबाचे आणि आमचे बालपणापासून जे वडिलांचे संबंध आहे, त्यांची जमीन माझ्या वडिलांकडे कसायला होती. आम्ही त्यांच्या जमिनीमध्ये काम केलेलं आहे. रमेश अण्णा जेव्हा आमच्या शेतात त्यांच्या शेतामध्ये चक्कर मारायला, तर ते मला बोट धरून ते मला फिरायला न्यायचे. त्यांचे आमच्यावरती फार उपकार आहे. जसं मामाने मला सांभाळलं तसं ते माझ्यासाठी मामाचं घर आहे. म्हणून संजय भाऊचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या मिसेसला कुठेतरी संधी मिळणार होती. त्यांना बघितलं आणि मला फॉर्म भरायची इच्छा झाली नाही. रात्री त्यांचा फोन आला, तुम्ही उमेदवारी अर्ज का भरला नाही? म्हटलं तुमची असेल तर मला भरायची नाही, म्हणून मी ते कॅन्सल केला होता. आणि योगायोगाने त्यांची उमेदवारी सकाळी कटली, माहीत पडलं आणि म्हणून मी त्याला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपनं देखील पाठिंबा दिलाय त्या गणामधून. काय नेमकी असं म्हणजे युतीमध्ये जर तो गण शिवसेनेला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा देखील उमेदवार आहे, अशा परिस्थितीत तुम्ही अपक्ष भूमिका घेऊन त्यामध्ये निवडणुकीमध्ये उतरलाय. काय व्हिजन आहे तुमचं गणामधून, का तुम्ही ते व्हिजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाताय? मुळामध्ये शिवसेना भाजपची झाली आहे आणि ही कार्यकर्त्याला मान्य नाही. संभाजीनगरला आम्ही कराडून त्या गोष्टीचा विरोध केला होता की ही युती आम्हाला मान्य नाही. तरी पण ती युती झालीच आणि ती युती मान्य नसल्या कारणानं मी दिनेश भाऊचा अतिशय लाडका कार्यकर्ता आहे आणि दिनेश भाऊचा कार्यकर्ता असल्यानं मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. त्या ठिकाणी भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांचे पुत्र अजय पाटील या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून आहे आणि दुसऱ्या बाजूला उभाटाचे संतोष पाटील गायके आहेत आणि तुम्ही अपक्ष असल्या कारणाने वरती नेमकी भूमिका तुमची काय? आणि तुम्ही तर तुमच्यासाठी मत मागताय, पण वरती भूमिका तुमची कशी गटासाठी? नाही, वरती भूमिका अशी आहे, स्पष्ट मी खुलासा करतो या गोष्टीचा, की वरती भारतीय जनता पार्टीनं मनोज गायकेला कमळावर उमेदवारीचा आम्ही शब्द दिला होता, नेत्यांनी शब्द दिला होता. योगायोगाने युती तुटली म्हणून त्यांना कमल देता नाही आलं. मी या गोष्टीचा पहिले खुलासा करतोय. परंतु ती युती झाल्यामुळं ते समीकरण काही जुळले नाही आणि मी माझ्यासाठी एकमत मागतोय आणि जाहीरपणानं मनोज गायकेला मशाल मागतोय. दोन्ही जोचर. आता शिरूरमध्ये आपण जर वळालो, शिरूरमध्ये शिंदे सेनेनं उभाटाचे जे संजय पाटील निकम यांना पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे पुरस्कृत करून टाकले. त्यांच्यासाठी प्रचार यंत्र सुद्धा ते राबवत आहेत आणि इकडे भाजपच्या प्रचार साहित्यावर देखील बोरणारे सरांचं किंवा शिंदे सेनेचं पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. या गोष्टीला तुम्ही काय म्हणाल? कारण इकडे माहिती म्हणून ते इकडे लढतायत आणि शिवसैनिक देखील सुनील पेटे वगैरे यांचा प्रचार करत होते. अशा परिस्थितीत शिंदे सेनेची बोरणारे सरांची भूमिका तुम्हाला काय वाटतं? हे खऱ्या अर्थानं शिवसेनेला तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजे की जेव्हा युती झाली, युती झाल्यानंतर पहिला बंड कोणी केला? संजय पाटील निकम यांना शिरूर गटामध्ये उमेदवारी मशालवर दिली, ही कोणी? शिवसेनेच्या संमतीनेच दिली आहे. पहिली बंडखोरी त्यांनीच केली, दुसरी माळगावमध्ये केली त्यांनी बंडखोरी. मग आम्ही अपक्ष उमेदवार आम्ही निर्णय घेतला की आम्ही अपक्ष उमेदवारी करणार आहे. पक्ष आम्हाला 100% पाठिंबा देतोय. तर हे होते ज्ञानेश्वर घोडके, जे बोरसर गणातून आपली उमेदवारी ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे, प्रचार यंत्रणा त्यांनी राबवत आहेत. या आघाड्या युत्याच्या राजकारणामध्ये समीकरणं खूप बदलली गेली आहे. वैजापूरमध्ये वेगळे समीकरणं दिसत आहेत. संजय पगारे, वैजापूर टाइम्स.